भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर 5व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळावा यासाठी एसआयटी कडून अर्ज दाखल करण्यात आलाय। उद्या खरातच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी सुनावणीची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी किरण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, या संदर्भातले अधिकचे तपशील देतीलच, मात्र खरातला अटक होऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे। त्या महिनाभराचा सुद्धा अगदी थोडक्यात लेखाजोखा किरण मांडूया आणि मग आज नेमकं काय घडलं, उद्या नेमकं काय घडू शकतं त्याविषयी। विक्रांत, प्रामुख्याने जर बघितलं तर आज बरोबर 1 महिना अशोक खरातला अटक करून झालेला आहे। सुरुवातीला अशोक खरातला झालेली अटक नाशिक पोलिसांनी राबवलेलं चोर ऑपरेशन पासून तर नंतरच्या काळामध्ये घेतलेली झाडाझडती असू द्या, त्यामध्ये मिळून आलेलं पिस्तूल, त्यामध्ये 21 जिवंत काडतुसं आणि त्यामध्ये वापरलेली 5 जी काडतुसं आहे ती मिळून आलेली होती। आणि नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सुनावण्या झाल्या त्यामध्ये मग बंदुगिरी करताना ज्या पद्धतीनं प्राण्यांची अवयवांची तस्करी केल्याचा जो आरोप झालेला होता, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नव्यानं ॲड झालेले कलम असू द्यात किंवा नंतरच्या काळामध्ये थेट कस्तुरीचा जो उल्लेख झाला तो असू द्यात, मग बनावट पद्धतीचे नाग, त्यासोबतच वाघ करून कशा पद्धतीने लोकांना घाबरवलं जायचं याचा मुद्दा असू द्यात, आणि थेट तुर्कीतलं मग आलेलं जे मध आहे ते सांगून कशा पद्धतीनं फसवलं जायचं, त्यामध्ये कशा पद्धतीच्या गोळ्या टाकल्या जायच्या, हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या हळूहळू पुढे येत गेल्या। मग त्याचे जे परिणाम होते ते राजकीय अनुषंगाने देखील अनेकांना भोगावे लागले। त्यामध्ये रुपाली चाकणकर यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता। नंतरच्या काळामध्ये थेट महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा त्यांना द्यावा लागला होता। परत या सगळ्या प्रकरणामध्ये आयकर विभाग आणि ईडीने देखील एंट्री केलेली होती। या सगळ्या अनुषंगाने जो तपास आहे तो देखील पुढे सरकत गेला। शिर्डीला गुन्हे दाखल झाले आणि मोठ्या प्रमाणात जी कागदपत्र आहेत ती देखील जप्त करण्यात आली। शिवनिका संस्थान जे अशोक खरातचं होतं, ज्याचा जो अध्यक्ष होता त्याच्या उपाध्यक्षांचा कालच्या दिवशी पत्नीसह अपघातामध्ये मृत्यू देखील झालेला आहे। अशा वेगवेगळ्या घटना या सगळ्या अशोक खरातच्या घडत गेलेल्या आहेत आणि तो कशा पद्धतीचा भोंदू होता हे देखील उभ्या महाराष्ट्रानं बघितलं। खरं किरण, मागच्या महिनाभरामध्ये अशोक खरात नेमकं कशा प्रकारे भोंदू होता, तो कशा प्रकारे लोकांना गंडवत होता, हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलं। आता उद्या पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल आणि पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या न्यायालय काय निर्णय देतं त्यावर पुढचा सगळा प्रवास, या केसचा प्रवास अवलंबून असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।